काही प्रवास शरीरासाठी असतात, काही मनासाठी असतात, पण पदरगडाचा हा ट्रेक आहे धैर्यासाठी. कारण पदरगड ट्रेक हा फक्त ट्रेक नाही आहे, तर हा एक चित्तथरारक अनुभव आहे. उंच कडे, कातळ वाटा आणि थरारक अनुभवाने भरलेला प्रवास. चला सुरू करूया. सकाळचे 5:40 झाले आहेत आणि आता आपण आहोत CST कर्जत लोकल ट्रेनमध्ये. आणि आज आपण चालू आहे पदरगड या ट्रेकला. तर आता आपलं कर्जत स्टेशन आलेलं आहे आणि तुम्ही समोर बघू शकता की हळूहळू सनराईज व्हायला चालू झालं आहे. तर कर्जत स्टेशनच्या ठीक बाहेर म्हणजेच ईस्टच्या साईडला आपल्याला रिक्षा स्टँड दिसेल. समोर तुम्ही बघू शकता की रिक्षा स्टँड आहे. आपण ह्या रिक्षा किंवा टॅक्सी करून पदरगडच्या दिशेने जाऊ शकतो. मोस्टली पदरगडला जास्त रिक्षा जात नाहीत, पण आपण एका काकांना कन्व्हिन्स केलं आहे. आता हे काका आपल्याला पदरगडच्या दिशेने घेऊन चालले आहेत. पदरगडला जायला ऑलमोस्ट कर्जत स्टेशनवरून 1 तास लागतो. जर इतक्या सकाळी तुम्ही या ट्रेकला येत असाल तर तुम्ही स्वेटर किंवा जॅकेट जे काही असेल ते कॅरी करा, कारण तुम्ही समोर बघू शकता की किती जास्त धुकं आहे. फायनली आता आपला सनराईज झालेला आहे आणि खूप छान वाटतं आहे. एवढ्या थंडीतून पुढे आल्याच्या नंतर थोडंफार गरमा जाणवतो आहे. जवळजवळ तासाभराने आता आपण खांडस गावात पोचलेलो आहोत आणि इथून आता आपल्याला पदरगडाचा रस्ता शोधायचा आहे. हे माझे 2 मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी आज इथे या ट्रेकला आलो आहे. तर आता आपण आलो आहे पदरगडच्या पायथ्याशी. तुम्ही मागे जो डोंगर बघू शकता तो पदरगड आहे आणि आपल्याला तिथे जायचं आहे. पण मुद्दा असा आहे की आपल्याला रस्ता माहिती नाही आहे. आपल्याला रस्ता शोधत जायचं आहे. आपल्यासोबत आपले 2 मित्र आहेत, ते ह्या वरच्या वाटेने गेलेत रस्ता शोधायला. त्यांना रस्ता जर सापडला तर ह्या वाटेने जाऊ वरती, अदरवाईज आपल्याला बाहेरून परत जावं लागेल. इथे आपण ज्या रिक्षाने आलो त्या रिक्षावाल्या काकांनासुद्धा पदरगड माहीत नव्हता, म्हणजे त्यांनीसुद्धा पहिल्यांदाच ऐकलेलं. आपल्याला बेसिकली पदरगड शोधायचा आहे आणि मग त्या हिशोबाने आपल्याला वरती जायचं आहे. आपल्याला रस्ता सापडला आहे पदरगडला जायला. वरती जो डोंगर आहे तो पदरगडचा डोंगर आहे. आपल्याला चालत जायचं आहे वरपर्यंत. चला, आपले 2 मित्र वरती आहेत. झाडाचा आवाज ऐकू शकता तुम्ही, पण एवढं खालचा पॅच पूर्ण हा चढ त्या बाजूने चढून आलो आहे आणि आपल्याला अजून वरती जायचं आहे पदरगड. लोकेशन बघतायत, कोणाच रस्ता माहीत नाही आहे. सगळ्या गोष्टी मला वाटतं आहे ना इथून जायला पाहिजे, मला वाटतं आहे ना तिथून जायला पाहिजे, असं चाललं आहे. दोघांना पण तसं माहीत नाही. ऑफकोर्स मला पण माहीत नाही आहे आणि मी ब्लॉग करण्यामध्ये बिझी आहे. तर बघूया कसं नेता आहेत, काय नेता आहेत ते. रेंज आली आहे खूप वेळानंतर. चला, एवढी पायपीट केल्यानंतर फायनली एका रस्त्याला येऊन पोचलो आपण आणि नंतर आम्हाला कळलं हाच भीमाशंकर ट्रेक रूट आहे, जो आम्हाला स्टार्टिंगला दिसलेला पण आम्ही त्याला इग्नोर केलेलं. आपल्याला तिथूनच वरती किल्ल्याकडे जायचं आहे. आम्ही हा इतका खाली डोंगर चढून आलो, पण यायला चांगला रस्ता होता, तो सोडून आम्ही डोंगर चढतो. चला, हेच होतं जेव्हा आपण अननोन एका ट्रेकला जातो आणि आपल्याला रस्ता माहीत नसतो. पण पदरगडला जर तुम्हाला यायचं असेल तर भीमाशंकर ट्रेक रूट जो आहे तर त्याच रस्त्याने या, कारण तोच रस्ता पूर्णपणे या पदरगडच्या दिशेने जातो. जर तुम्ही यायचा इथे प्लॅन करत असाल तर हा पूर्णपणे जो तुम्हाला रस्ता दिसतो आहे हा भीमाशंकरचाच आहे, भीमाशंकर ट्रेक रूट आहे. हाच रस्ता तुम्ही फॉलो करू शकता. इथूनच तुम्ही येऊ शकता. इथून पुढे गेल्याच्या नंतर गणपती मंदिर येणार आहे, तर आपल्याला गणपती मंदिराच्या इथे जायचं आहे आणि तिथून वरती परत किल्ल्याकडे जायला वाट आहे. आता आपला पहिला लँडमार्क आला आहे, म्हणजेच गणेश मंदिर, गणपतीचं मंदिर, जे या भीमाशंकर ट्रेक रूटच्या मध्ये येतं. दुरून हे मंदिर खूप जास्त चांगलं दिसतं आहे. पटकन आपण जाऊया मंदिरात आणि बघूया, कारण खूप जास्त थकलो आहे आम्ही. आम्हाला थोड्या विश्रांतीची गरज आहे, कारण का पुढचा ट्रेक खूप जास्त असणार आहे. या मंदिरात थोडं जाऊन बसूया, आराम करूया. मंदिराच्या इथून निघालेलो आहोत आणि आपल्याला परत इथून खूप मोठा ट्रेक करायचा आहे.
सो हा परत भीमाशंकर ट्रेकच आहे, पण इथून पुढे गेल्याच्या नंतर भीमाशंकरला आपल्याला जायचं नाही आहे. इथून पुढे गेल्याच्या नंतर पदरगड ट्रेक आहे. समोरून पूर्ण भीमाशंकरची वाट चालत आलो आपण आणि चालताना मला एक सुंदर असं व्ह्यू दिसतं. समोरून दिसणारा हा सह्याद्रीचा गडा अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा होता. खूप अविस्मरणीय दृश्य होतं आहे. अगदी हा कडा हरिश्चंद्रगडावरच्या कोकण कड्याची आठवण करून देत होता. एवढं पायपीट करून एवढं चालल्याच्या नंतर फायनली आपण पदरगडाच्या पायथ्याशी आलेले आहोत. पदरगडाची पाठी दिसेनाशी झाली आहे थोडीशी पावसामुळे आणि इथे विहीर आहे, तर इथे बघूया. भीमाशंकर ट्रेक रूटच्या मध्ये लागणारी ही विहीर सगळ्यात मोठा लँडमार्क आहे, कारण का या विहिरीच्या पुढे थोडंसं गेल्यानंतरच पदरगडचा ट्रेक सुरू होणार आहे. सो विहीर जरी शिवकालीन असेल तरी या विहिरीचं पाणी स्वच्छ आहे. सो तुम्ही जर थकले असाल किंवा विश्रांती घ्यायची असेल तर या विहिरीच्या बाजूला बसू शकता. फक्त एवढंच सांगेन की कचरा करू नका. सो आता आपण त्या विहिरीच्या रस्त्याने इथून चालत आलो आणि इथे हा दगडाने बनवलेला ॲरो दिसतो तुम्हाला. ह्या ॲरोच्या दिशेने सरळ जायचं आहे आपल्या पदरगडाकडे. वरती पदरगड आहे आणि हा जो सरळ रस्ता तो भीमाशंकरकडे जातो. तर आपल्याला जायचं आहे पदरगडाकडे. सो चला जाऊया चालत. अजून नाही म्हटलं तरी तासभर अजून चढण आहे. चालण्याची तयारी ठेवा. सो पहिला बोर्ड दिसला आपल्याला गेले पदरगडचा. इथून पुढे आपल्याला वरती चालत जायचं आहे पदरगडाकडे. इथून चालत आल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण असं डोंगर वरपर्यंत चढायचं आहे. असं आपल्याला पूर्ण वरपर्यंत चढायचं आहे आणि तो समोर तुम्हाला सुळका दिसतो तिथे जायचं आहे. सो इतका मोठा डोंगर चढून झाल्यानंतर आता आपण पदरगडाच्या सगळ्यात जास्त कठीण ठिकाणी आलेलो आहोत, ते म्हणजे चिमणी क्लाइम्बिंग. इथून जाणं अशक्य आहे, कारण इथे उभं राहण्यासाठी एकाच माणसाची जागा असते आणि दोर किंवा रस्सीच्या साह्याने आपल्याला वरती जावं लागतं एका छोट्याशा फटीतून. सो तुम्ही बघू शकता की हा 2 डोंगरांच्या मधला भाग आहे, जिथे बऱ्याच दगड कोसळलेले आहेत, अडकलेले आहेत आणि ह्याच भागातून आता आपल्याला वरती जायचं आहे. काही रस्त्या सोडलेल्या आहेत खाली. सो ते दोर पकडून आपल्याला वरती चढायचं आहे, पूर्ण क्लाइम्ब करायचं आहे आपल्याला. सो जर तुम्ही ट्रेकिंग करत नसाल किंवा तुम्ही घाबरत असाल तर तुम्ही इथे येणं टाळा, पण जर तुम्ही चांगले ट्रेकर असाल तर नक्की येऊ शकता. चिमणी क्लाइम्बिंगचा दुसरा टप्पा म्हणजे हा पॅच. या पॅचवरून वरती जाण्यासाठी खाली दोर सोडलेले आहेत. परत तुम्हाला इथे कातळकड्यांचा आधार घेत कडेकपारींमध्ये हात आपले सांभाळत इथून वरती जावं लागेल. सो अगेन जर तुम्हाला ट्रेकिंग येत नसेल, तुमच्याकडे ट्रेकिंगचे शूज नसेल किंवा काही नसेल तर इथून जाणं टाळा आणि लहान मुलांना इथे घेऊन येऊ नका. जर चांगला एक्सपिरियन्स असेल तुम्हाला ट्रेकिंगचा तर इथे नक्की येऊ शकता. तुमच्यासोबत ट्रेक लीडर असणं गरजेचं आहे इथे जाताना. शाउट आउट फॉर जो तिथे निळा शर्ट घालून बसला मित्र आहे कृष्णा. त्याला काय खूप जास्त डिफिकल्ट पॅच आहे आणि हा वरती चढता येत नव्हता मला, त्यासाठी त्याने भरपूर हेल्प केली. सो आता आपण एवढा ट्रेक करून झाल्यानंतर पदरगडाच्या मध्यभागी आलेलो आहोत. तर मध्यभागी तुम्हाला काही गुंफा दिसतील, काही गुहा दिसतील. इथे मोस्टली ट्रेकर्स नाईट आऊटसाठी किंवा काही कॅम्पिंग करू शकता. पण तुम्हाला समोरून एक वाट दिसते जायला, मध्ये एक झाड आहे. सो आपल्याला तिथून काही पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला, त्या पायऱ्या चढून वरती जायचं आहे, जेणेकरून आता आपल्याला पूर्ण पदरगड पाहता येईल. एवढं स्टीफ पायऱ्या चढून आता आपण खूप जास्त वरती आलो आहे. समोरचा जो सुळका आहे तो आपल्याला खालून दिसतो. पूर्ण पॅच आपण जरी पूर्ण पार करून आलो आणि आपल्याला जो खालून सुळका दिसत होता तो जो समोर वरचा आहे तो आहे. तर आपण तिथे चाललो आहे. पुढे गेल्यानंतर आपल्या पाण्याच्या टाक्या पण दिसतील आणि बघूया, एक्सप्लोअर करूया अजून काय काय आहे ते. चलो. प्रथम दर्शन जेव्हा तुम्ही पदरगडावर येता तुम्हाला पाण्याच्या अशा 3 टाक्या दिसतात. त्यातल्या 2 टाक्या सुकलेल्या आहेत, पण एक टाकी पूर्णपणे भरलेली आहे.
तर पदरगडाचा प्राथमिक इतिहास असा आहे की हा शिवकालीन किल्ला असला तरी हा सुद्धा एक वॉच टॉवर आहे. आजूबाजूच्या किल्ल्यांवरती किंवा आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची बांधणी करण्यात आली. तर तुम्ही पाहू शकता की सह्याद्रीच्या किती उंच ठिकाणी हा किल्ला बांधला गेला आहे. तर या किल्ल्याचे अवशेष बघायला गेले तर पाण्याचे टाक, काही विरगळी, तर काही विटांचं बांधकाम आपल्याला इथे दिसून येतं. अजून फारसं काही या किल्ल्यावरती उरलेलं नाही आहे. तर पदरगड अत्यंत असा कठीण श्रेणीतला मानलेला आपला महाराजांचा गड किल्ला आहे. आणि बघायला गेलात तर थोडासा रुंदी पण त्याची गावापासून वरती गडाच्या टोकापर्यंत जायला वाट एकदम थोडी अडथळा खूप येतो वाट शोधायला किंवा वाट मिळाली तरी वरती चढायला. तर सोपं आहे असं तर नाही बोलू शकत. तर जर तुम्ही तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल, तुम्ही ह्याआधी ट्रेक केला असेल बरेचसे, तर तुम्ही नक्की या पदरगडाला. खूप छान आहे आणि खूप मोठा असा आहे, बघण्यालायक खूप आहे पदरगडावर. तर पदरगडावर आल्यावर 3-4 गुफा आहेत, 3-4 गुहा आहेत. तर एक अशी गुफा आहे तिथे महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे. ती फक्त याल तर तुम्ही पाहायला विसरू नका. इथे कुठे गेला? छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, किंवा नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला कोणता बघायला आवडेल ते सुद्धा सांगा. आणि जर तुम्हाला हा ट्रेक, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.